नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोठ्या इन्व्हेस्टरने कुठे बाईंग केली आहे आणि कुठे सेलिंग केली आहे. तसेच कोणत्या स्टॉक्समध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे आणि कोणत्या स्टॉक्समधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, झुंझुनवाला फॅमिलीची डिसेंबर 2024 नुसार पोर्टफोलिओची व्हॅल्यू होती 68,285 कोटी रुपये, जी मार्च 2025 मध्ये झाली आहे 57,594 करोड. म्हणजे यांचा पोर्टफोलिओ 15.7% डिक्लाइन झाला आहे. तसेच मित्रांनो, मुकुल अग्रवालच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू डिसेंबर 2024 मध्ये होती 6,712 कोटी रुपये, जो डिक्लाइन होऊन आता मार्च 2025 नुसार झाला आहे 5,633 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, मुकुल अग्रवालच्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला 16.1%ची डिक्लाइन दिसत आहे. तसेच मित्रांनो, अनिल कुमार गोयल यांची पोर्टफोलिओची व्हॅल्यू होती डिसेंबर 2024 मध्ये 1,995 कोटी रुपये, जी मार्च 2025 मध्ये झाली आहे 1,845 कोटी रुपये. म्हणजे याच्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला 7.5%ची डिक्लाइन दिसत आहे. तसेच आशिष कचोलिया यांची पोर्टफोलिओची व्हॅल्यू डिसेंबर 2024 मध्ये होती 2,097 कोटी रुपये आणि आता याची पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे मार्च 2025 नुसार 1,743 कोटी रुपये. म्हणजे याच्या पोर्टफोलिओच्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला 16.9%ची डिक्लाइन दिसत आहे. तसेच विजय केडियाचा पोर्टफोलिओ डिसेंबर 2024 मध्ये होता 1,549 कोटी रुपयाचा, जो मार्च 2025 मध्ये झाला आहे 1,074 कोटी रुपयाचा. म्हणजे मित्रांनो, विजय केडियाच्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला 30.7%चा डिक्लाइन दिसत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया राकेश झुंझुनवाला फॅमिलीच्या पोर्टफोलिओबद्दल. तर मित्रांनो, यांचा मार्च 2025 शेअर होल्डिंग डेटानुसार 26 कंपन्यांमध्ये 1%पेक्षा जास्त होल्डिंग म्हणजे हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, यांनी 4 कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि या 4 कंपन्यांमध्ये टायटन, कॅनरा बँक, फेडरल बँक आणि सनड्रॉप ब्रँड्स यांचे नाव आहे. आणि मित्रांनो, यांनी टायटनचे 80,000 शेअर खरेदी केले आणि टायटनमध्ये झुंझुनवाला फॅमिलीची आता हिस्सेदारी वाढून झाली आहे 5.15%. तसेच मित्रांनो, यांनी कॅनरा बँकचे 3.75 मिलियन आणि फेडरल बँकचे 1.5 मिलियन शेअर खरेदी केले आणि यांनी बाजार स्टाईल रिटेलचे 1.9 शेअर सेल करून या कंपनीमधली आपली हिस्सेदारी कमी केली. आणि मित्रांनो, तसेच यांनी सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च या कंपनीचे 5.16 मिलियन शेअर सेल करून या कंपनीमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे. चला आता बोलूया मुकुल अग्रवालच्या पोर्टफोलिओबद्दल. तर मित्रांनो, मुकुल अग्रवाल यांनी 6 कंपन्यांमध्ये कम्प्लिटली एक्झिट केले किंवा आपली होल्डिंग 1%पेक्षा कमी केली, कारण त्यांचे नाव शेअर होल्डर्स लिस्टमध्ये इन्क्लूड नाही. आणि या 6 कंपन्यांचे नाव आहे इथॉस ट्रेडिंग कॉर्पोरेशन, क्विक हिल टेक्नॉलॉजीज, शारदा
एनर्जी अँड मिनरल्स, ऑल कार्गो लॉजिस्टिक्स आणि सीएट लिमिटेड. तसेच यांनी BSE लिमिटेडचे 2 लाख शेअर आणि पर्ल ग्लोबलचे 3 लाख शेअर कमी केले आणि वन सोर्स स्पेशलिटी फार्मा आणि जक्सोनपाल फार्मा या 2 नवीन कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या. आणि यांनी झोटा हेल्थकेअर आणि सूर्या रोशनीचे अजून शेअर खरेदी केले. कोणी? मुकुल अग्रवाल यांनी. चला आता बोलूया अनिल गोयल यांच्या पोर्टफोलिओबद्दल. तर मित्रांनो, यांनी आपल्या 23 स्टॉक्सपैकी 15 स्टॉक्समध्ये शेअर ॲड केले. यांनी LG बालकृष्णन मधून कम्प्लिटली एक्झिट केले आणि काही स्टॉक्समधून आपली हिस्सेदारी कमी केली, ज्यामध्ये TCPL पॅकेजिंग, नहार ग्रुप स्टॉक्स आहे. आणि यांनी त्रिवेणी, दालमिया शुगर, अवध आणि उत्तम शुगरमध्ये आपली खरेदी इन्क्रीज केली. आणि यांनी सरला परफॉर्मन्स फायबर्सचे 1.15 मिलियन शेअर खरेदी करून आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये 1.38% पर्यंत केली आहे, जी पर्सेंटेज टर्म मध्ये बिगेस्ट जंप आहे. आणि मित्रांनो, अनिल गोयल यांनी टेक्सटाईल स्टॉक DCM नोवेल या कंपनीमध्ये यांची नवीन खरेदी आहे. आणि या कंपनीमध्ये अनिल गोयल यांनी 2.33% हिस्सेदारी खरेदी केली. चला आता बोलूया आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओबद्दल. तर मित्रांनो, यांनी 3 कंपन्यांमध्ये मोठी सेलिंग केली. यांनी ऑफिस या कंपनीमध्ये 1.38% हिस्सेदारी सेल केली. तसेच आशिष कचोलिया यांनी आमी ऑर्गॅनिक्स आणि बालू फोर्ज या कंपनीची काही हिस्सेदारी सेल केली. आणि सगळ्यात मोठा विनर ठरला जॅगल प्रीपेड ओशियन सर्व्हिसेस. यामध्ये आशिष कचोलियाने आपली होल्डिंग 1 लाख शेअरने वाढवली. तसेच यांनी एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज आणि ज्योती स्ट्रक्चर्स मध्ये पण हिस्सेदारी खरेदी केली. आणि कचोलियाने शैली इंजिनिअरिंग, सफारी इंडस्ट्रीज आणि NIIT लर्निंग सिस्टीम्स स्टडीसारख्या काही आवडत्या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी अनचेंज ठेवली आहे. चला आता बोलूया विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओबद्दल. तर मित्रांनो, यांनी तेजस नेटवर्क्स या कंपनीचे 5 लाख शेअर सेल करून आपली हिस्सेदारी 1.31% ने कमी करून केली आहे 1.02%. तसेच विजय केडिया यांनी प्रिसिशन कॅमशाफ्ट्सचे 9,95,000 शेअर सेल करून आपली हिस्सेदारी कमी केली आहे 3.15% ने 2.10%. आणि यांनी ग्लोबल वेक्ट्रा हेलिकॉर्प या कंपनीचे 30,000 शेअर सेल करून आपली हिस्सेदारी 5.07% ने कमी करून केली आहे 4.86%. आणि मित्रांनो, विजय केडिया यांची सगळ्यात जास्त होल्डिंग आहे अतुल ऑटो, न्यूलँड लॅब्स, इलेक्ट्रॉन इंजिनिअरिंग आणि सुदर्शन केमिकल या कंपनीमध्ये. आणि मित्रांनो, विजय केडियाने कोणत्याही नवीन कंपनीचे शेअर खरेदी केले नाही. तसेच कोणत्याही कंपनीतून कम्प्लिटली एक्झिट
केले नाही. तर मित्रांनो, इथे आजचा हा आपला व्हिडिओ समाप्त होतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.